कसा पडतोय समाजावर आणि याचा काय फायदा होईल? कर्नाटक सरकार ने लिंगायत धर्म को संवैधानिक मान्यता और अल्पसंख्यक दर्जा देने के लिए 2019 में ये मान्यता भी दी और केंद्र सरकार को सिफारिश भी की कि लिंगायत धर्म को जो उनकी मांग है उसके हिसाब से लिंगायत धर्म को देना चाहिए। हमारे महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी की ओर से सुपारी लेकर के डॉक्टर अजित गोपछड़े ने जो स्टेटमेंट दिया है ये पूर्णतः गलत है। उन्होंने कोई अभ्यास नहीं किया। मैं उनको सुझाव देना चाहता हूँ कि वो कर्नाटक में जस्टिस नागमोहन दास कमेटी का रिपोर्ट पढ़े, साथ में जो कर्नाटक में हमारे 1500 मठाधीशों ने कर्नाटक सरकार को जो दिया है स्टेट जो अहवाल बना के दिया है उस अहवाल में बताया है कि लिंगायत स्वतंत्र धर्म है। डॉक्टर एम कलबुर्गी जिन्होंने अपनी पूरी ज़िंदगी लिंगायत धर्म पर संशोधन किया और उन्होंने जो संशोधन का जो लिखा है उसका अभ्यास आप करिए, फिर आप आइए समाज के सामने और बताइए कि लिंगायत धर्म क्या है। आप इस तरह से किसी की सुपारी लेकर के समाज को दिशा भूल करना छोड़ दीजिए। हम आपका निषेध करते हैं। हम लिंगायत धर्म के लोग, हम लिंगायत धर्म के कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगाना और बाकी भारत के सभी इलाके में रहने वाले, हमारी बहुत पुरानी मांग है कि हमारा जो धर्म पहले था उसको पूर्णतः से लिंगायत धर्म को मान्यता देनी चाहिए, अब संख्यांक का दर्जा देना चाहिए। हमारे जाति जितनी भी है उन सबको न्याय मिलना चाहिए। ये हमारी संवैधानिक मांग है और हमारी महाराष्ट्र सरकार, कर्नाटक सरकार और केंद्र सरकार इन सभी को ये हमारा नम्र निवेदन है। संवैधानिक आंदोलन हम कर रहे हैं और इस तरह से हमारे को जो है वो लिंगायत धर्म को मान्यता मिलनी चाहिए। म्हणजे एकंदरीत त्यांनी खासदारांच्या जे स्टेटमेंट आहे त्यांचा निषेध केलेला आहे आणि तुम्ही अभ्यास करून हे सगळं तुम्ही बोलत जावा असा सुद्धा सल्ला त्यांनी इथं खासदारांना या ठिकाणी आपल्यासोबत इथं कत्ते सर आहेत। सर, आता हा विषय देश लेवलचा आहे की वेगवेगळ्या राज्यांमध्ये लिंगायत समाज हा प्रोटेस्ट करेल किंवा ही मागणी करत आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये समाजाचं काय नेमकं म्हणजे कोणत्या दिशेनं समाज विचार करतोय आणि याच्यामध्ये पुढची भूमिका समाज म्हणून कशी असणार आहे? आम्ही सर्व महाराष्ट्रातील लिंगायत बांधवांनी गेले 10 वर्ष झाली लिंगायत आंदोलन लाखोच्या संख्येने सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, लातूर, सोलापूर, औरंगाबाद या ठिकाणी लाखोच्या मोर्चाने आम्ही लिंगायत धर्म मान्यतेचे आंदोलन उभा केले आहे। परमपूज्य अहमदपूर आप्पांच्या नेतृत्वाखाली हे सगळे लाखोचे मोर्चे निघाले आहेत। तसेच 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी समतावादी, कायकवादी, विज्ञानवादी व मानवतावादी बसवकल्याण येथे हा धर्म स्थापन करून एक वेगळी विचारसरणी ह्या भारतभूमीला दिली। आता मी या महाराष्ट्रातील सर्व लिंगायत बांधवांना मी या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की प्रत्येकाने आपले कागदोपत्री शासकीय शैक्षणिक कागदोपत्री लिंगायत या धर्माचा या शब्दाचा उल्लेख करावा। तसेच या ठिकाणी मी शासनाला सुद्धा आव्हान करू इच्छितो की आम्हाला आमची मागणी मान्य करून कर्नाटक सरकारसारखं स्वतंत्र धर्माची व अल्पसंख्याकांचा दर्जाचं केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा या ठिकाणी मी सांगू इच्छितो। ठीक आहे, म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रातील समाजासाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे की महाराष्ट्राचं जे संपूर्ण लिंगायत समाज आहे त्यांनी सुद्धा या मागणीला पाठिंबा दिला पाहिजे आणि एकत्रितपणे महाराष्ट्र शासनाने सुद्धा अशाच पद्धतीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला पाहिजे। खरं म्हणजे ज्या लोकशाहीचे जनक आपण असं ज्यांना म्हणतो महात्मा बसवेश्वरांना, तर त्यांच्या समाजाची ही मंडळी किंवा त्यांची विचारधारा फॉलो करणारी ही मंडळी आज लोकशाहीच्या मार्गाने आपलं म्हणणं सरकारसमोर मांडत आहे आणि त्यामुळे त्यांचं मागणी साहजिक आहे। आणि जसा इथं वकील साहेबांनी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये असेल किंवा जे वेगवेगळे संस्थान होते या परिसरामधले त्या सगळ्यांमध्ये लिंगायत धर्माची, स्वतंत्र धर्माची त्याचा उल्लेख आहे, त्याच्या नोंदी आपल्याला पाहायला मिळतात। तर त्याच अनुषंगानं देशाचे जे सरकार आहे
केंद्र सरकार आहे किंवा वेगवेगळे सरकार आहे स्टेटचे, या सगळ्यांनीच त्याला सपोर्ट करून यांची मागणी लवकरात लवकर मान्य करावी आणि सगळा समाज म्हणून महाराष्ट्रातील समाज या मागणीच्या मागे खंबीरपणे उभा आहे असं सुद्धा या मंडळीने आपल्याला सांगितलं आहे. तुम्ही या सगळ्याबद्दल काय विचार करता हे कमेंट करून सांगायला आम्हाला विसरू नका. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या सगळ्याबद्दल काय वाटतं हे नक्की कळवा. धन्यवाद. महात्मा बसवेश्वरांचा विजय असो. लिंगायत धर्माला अल्पसंख्याक दर्जा मिळालाच पाहिजे. लिंगायत धर्माला संवैधानिक धर्म मान्यता मिळालीच पाहिजे. समतावादी लिंगायत धर्माचा विजय असो. भारत देशा जय बसवेशा. भारत देशा जय बसवेशा. वब्बा लिंगायत कोटी लिंगायत. वब्बा लिंगायत कोटी लिंगायत. लिंगायत धर्माला मान्यता मिळालीच पाहिजे. लिंगायत धर्माला मान्यता मिळालीच पाहिजे.